श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्रीं नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. नुकताच अधिक मास संपला आहे आणि अधिक मास झाल्यानंतर लगेचच 18 जून 2026 रोजी गुरुपुष्यामृत योगाला आहे. या दिवशी विनायक चतुर्थी देखील आहे. म्हणजेच सर्व कार्य सिद्धिकारक असा हा योग आहे. कुठलंही नवीन कार्य सुरू करण्यासाठी, नवीन साधना सुरू करण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, सोने खरेदी, जागा खरेदी, वाहन खरेदी, जागेचं बुकिंग करण्याकरता गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत भाग्यकारक मानला जातो. आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावरती विशिष्ट पूजा, मंत्रसाधना तसेच काही लक्ष्मीकारक उपाय आपण अवश्य करावेत. 18 जून 2026 रोजी गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त काय आहे, या दिवशी आपल्या घरामध्ये पूजा कशी करावी, कोणते लक्ष्मीकारक उपाय करावेत आणि आपले गुरु स्वामी महाराज यांची कोणती सेवा करावी, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका अवश्य लिहा. श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. प्रथम बघूया 18 जून रोजी गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त काय आहे. गुरुपुष्यामृत योग सुरू होईल सूर्योदयापासून, म्हणजे सकाळी साधारण 6 वाजेपासून सुरू होईल आणि सकाळी 11:33 गुरुपुष्यामृत योग संपणार आहे. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पूजा सांगणार आहे. ती पूजा शक्यतो आपण या गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावरती म्हणजे सकाळी करा. अगदीच ज्यांना अशक्य असेल त्यांनी संध्याकाळी करा. ज्या मंत्र साधना आपल्याला करायच्या आहेत त्या आपण दिवसभर करू शकता, सकाळी, दुपारी, संध्याकाळी करा. ज्यांना सोने खरेदी, जागेची खरेदी, जागेचं बुकिंग, गृहप्रवेश, एखादा नवीन व्यवसाय किंवा एखादी नवीन साधना सुरू करायची असेल त्यांनी मात्र या मुहूर्तावरतीच म्हणजेच सकाळी 6 वाजेपासून सकाळी 11:30 वाजेपर्यंत आपल्या कामाला सुरुवात करावी. गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? गुरुवारी ज्या वेळेला पुष्य नक्षत्र येतं त्यावेळेला हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. सर्व नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र सर्वश्रेष्ठ मानलं जातं. या नक्षत्रावरती माता लक्ष्मीचा जन्म झाला होता. पुष्य नक्षत्राचा स्वामी आहे गुरु आणि म्हणूनच या दिवशी गुरुची साधना करणं अत्यंत भाग्यकारक मानलं जातं. त्यामुळंच गुरुवार, पुष्य नक्षत्र हा सर्व कार्य सिद्धिकारक असा योग तयार होतो, ज्यावरती माता लक्ष्मीची जर आपण सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते. नवीन सेवा, नवीन संकल्प, नवीन कार्य, जागा खरेदी, सोने खरेदी यासाठी हा योग अत्यंत भाग्यकारक मानला जातो. आता आपण बघूया या दिवशी आपल्या घरामध्ये पूजा काय करावी. या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा, शुचिर्भूत व्हा, नवीन वस्त्र परिधान करा किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. आपलं घर स्वच्छ करा. माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आपल्याला स्वागत करायचं आहे. या दृष्टीनं घरात शांतता ठेवायची, शुचिर्भूतता ठेवायची. आपल्या घराचे जे उंबरे असतात, हळद, गोमूत्र आणि पाणी एकत्र करून हे जे उंबरे असतात याला ओल्या हळदीचं लेपन द्यायचं. अंगणात रांगोळी काढा, देवघरासमोर रांगोळी काढा, देवघराजवळची जागा स्वच्छ करायची. रोजची आपली देवपूजा करून घ्या. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, दिव्याचं पूजन करायचं. आपल्या कपाळाला पुरुषांनी कुंकू, महिलांनी हळदी कुंकू लावावं. नेहमीप्रमाणे प्रथम गणपती पूजन करायचं. आता या दिवशी विनायक चतुर्थी आली आहे. गणपती बाप्पाला स्नान घाला, शुद्ध जलानं स्नान घाला, पंचामृतानं स्नान घाला. गणपती अथर्वशीर्ष पठन करून किंवा श्रवण करून अभिषेक करा. आपल्या चॅनलवरती अथर्वशीर्ष देखील आहे. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती किंवा देवघरातच आपण गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करा. त्यांना कापसाची 2 वस्त्र अर्पण करावी, गंधाक्षता फुलं अर्पण करावीत. ओम श्री महागणपते नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी, गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. अशा पद्धतीनं गणपती बाप्पाचं पूजन करून घ्या. विनायक चतुर्थी आहे म्हणून त्यांना अभिषेक अवश्य करा. त्यानंतर आपल्या देवघरात जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल, मूर्ती तामणामध्ये घ्या. मूर्ती नसेल, सुपारी घ्या. या सुपारीवरती आपण आता संस्कार करणार आहोत. शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. 1 वेळा श्रीसूक्त पठन करून माता लक्ष्मीला अभिषेक करा. मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती किंवा देवघरामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आसन म्हणून, त्यावरती ही मूर्ती किंवा सुपारी स्थापित करायची. त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करा. कापसाची 2 वस्त्र अर्पण करा. ओम श्रीं नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी, गंधाक्षता पुष्पम समर्पयामी, हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. धूपदीपानं ओवाळायचं. दूध, साखरेचा किंवा कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा. ओम श्रीं नमः. धूपम समर्पयामी, दीपम समर्पयामी, नैवेद्यम च समर्पयामी. अशी छोटीशी पूजा आपल्या घरामध्ये आपण या दिवशी अवश्य करा. ज्यांना ज्यांना जमेल सकाळी अवश्य करा 11:30च्या आत, आणि ज्यांना जमणार नाही त्यांनी संध्याकाळी जरी ही पूजा केली तरी चालेल. आपल्या घरात श्रीयंत्र असेल, श्रीयंत्रावरती अभिषेक करा.
शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. आत्ता आपण माता लक्ष्मीला ज्या पद्धतीनं अभिषेक केला अगदी त्याच पद्धतीनं श्रीयंत्रावरती श्रीसूक्त पठण करून अभिषेक करावा. अभिषेक केल्यानंतर श्रीयंत्र स्वच्छ पुसून घ्यायचं. तांदळामध्ये एका प्लेटमध्ये तांदूळ घ्या, त्यावर श्रीयंत्र स्थापित करायचं आणि 21 वेळा ओम श्रीम नमः हा मंत्र म्हणून कुंकू अर्पण करायचं, कुंकुमार्चन करावं. आपल्या घरात कुबेर यंत्र जर असेल, कुबेर यंत्राला देखील शुद्ध जलानं, पंचामृतानं स्नान घालावं. 1 वेळा पुरुष सूक्त पठण करून कुबेर यंत्रावरती अभिषेक करावा किंवा 11 वेळेला कुबेर मंत्र पठण करावा. कुबेर यंत्र देखील स्वच्छ पुसून एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावरती स्थापित करायचं. कुबेर यंत्राला गंधाक्षता फुलं अर्पण करायची. समजा आपल्याकडे श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र नसेल तर आपण गुरुपुष्यामृत मुहूर्तावरती या दोन्ही यंत्राची खरेदी करा, आपल्या घरामध्ये स्थापन करा. श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र कसं स्थापन करायचं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. श्रीयंत्र स्थापना किंवा कुबेर यंत्र स्थापना प्रदीप कुलकर्णी असं सर्च करा, व्हिडिओ आपल्याला मिळून जाईल. ज्यांच्या घरात आर्थिक अडचणी असतील, नोकरीचा प्रश्न असेल, बचत होत नसेल, खर्च जास्त होत असेल, अशा सर्वांनी श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये स्थापित करावं, ज्यामुळं खूप कमी वेळात आपल्याला त्याचे शुभ परिणाम दिसून येतील. श्रीयंत्र, कुबेर यंत्र ज्या घरात असते त्या घरात माता लक्ष्मी स्थिर असते, त्यामुळं आपोआपच पैशाची आवक वाढते, पैशाची बचत होते. ज्यांना शक्य असेल या शुभ मुहूर्तावरती सोने खरेदी अवश्य करावी. सोने वाढवणारा हा दिवस मानला जातो. एखाद्या नवीन जागेचं बुकिंग करायचं असेल किंवा गृहप्रवेश करायचा असेल, नवीन व्यवसायाला सुरुवात करायची असेल, एखादी नवीन आध्यात्मिक साधना सुरू करायची असेल, जसं व्यंकटेश स्तोत्राची साधना किंवा एखादं पारायण सुरू करायचं असेल, तर अत्यंत शुभ मुहूर्त आहे हा, ज्यावरती आपण जर नवीन कार्याला, नवीन संकल्पाला सुरुवात केली त्यामध्ये आपल्याला हमखास यश मिळते. लक्ष्मीकारक ज्या वस्तू असतात, जसं दक्षिणावर्ती शंख, या शंखाची स्थापना देखील गुरुपुष्यामृत योगावर जर केली अत्यंत शुभ फलदायी ठरते. दक्षिणावर्ती शंख देखील जर आपल्या घरात आपण स्थापन केला तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते. त्यानंतर देवाचे नवीन फोटो, नवीन मूर्ती, देवाचे टाक या दिवशी आपण खरेदी करा, आपल्या घरामध्ये स्थापित करा. नवीन देवतांच्या स्थापनेसाठी, खरेदीसाठी गुरुपुष्यामृत योग अत्यंत शुभ फलदायी मानला जातो. आता आपण बघूया या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा आपण करावी. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता की मुलांचे विवाह ठरत नाही, काही जणांच्या नोकरीचा विवाहाचा प्रश्न आहे, काहींचा नोकरीचा प्रश्न आहे. कुठलीही एखादी अशी समस्या असेल आपल्या जीवनातील, आपल्याला वाटत असेल की याचं लवकरात लवकर निवारण व्हावं, तर आपण गुरुपुष्यामृत योगावरती स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं 1 पारायण गुरुपुष्यामृत योगावरती अवश्य करा. एकूण 21 अध्याय आहे. पोथी आपल्याला आपल्या जवळपास कुठंही दिंडोरी प्रणित स्वामी महाराजांचं केंद्र असेल तिथं मिळून जाईल, किंवा आपल्याकडे पोथी असेल तर आपण या 21 अध्यायाचं वाचन गुरुपुष्यामृत योगावरती म्हणजेच 18 जून रोजी सकाळी अवश्य करा. संकल्प करून करा. आपला जो प्रश्न असेल तो महाराजांना बोलून दाखवायचा आणि त्यासाठी मी हे पारायण करत आहे, माझ्याकडून ही सेवा करून घ्या, अशा पद्धतीने संकल्प करा आणि 1 पाठ स्वामी चरित्राचा करा. आपल्या चॅनलवरती संपूर्ण पाठाचं मी वाचन केलं आहे, सोबत वाचन करा. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र 1 माळ जरी पठण केला तरी चालेल, मनोभावे करा. स्वामींची जर मूर्ती आपल्या देवघरात असेल, या दिवशी या स्वामींच्या मूर्तीवरती पुरुष सुक्ताने अभिषेक करा किंवा स्नान घालून पंचोपचारे पूजा करायची, म्हणजेच गंधाक्षता फुलं अर्पण करायची, धूपदीपानं ओवाळायचं, नैवेद्य दाखवायचा. आपले जे कोणी गुरु असतील, साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, शंकर बाबा असतील, यांची देखील आपण या दिवशी अवश्य सेवा करावी. गुरुसेवेसाठी गुरुपुष्यामृत योग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गुरुमंत्राचं पठण करा. माता लक्ष्मीची कुठली सेवा करायची, या दिवशी महालक्ष्मी अष्टकाचे 16 पाठ करावेत. श्रीसुक्ताचे 16 पाठ करा. शक्य नसेल मनोभावे 1 वेळा वाचा. आपल्या चॅनलवरती दोन्ही व्हिडिओ आहेत. त्यानंतर कनकधारा स्तोत्राचं या दिवशी पठण करा. 1 वेळा करा किंवा 11 वेळा करा. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, ऐकून सोबत पठण करा. माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र, ओम श्रीम नमः किंवा ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करा. भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय या मंत्राचं पठण करा. कारण जिथे विष्णू तिथे लक्ष्मी. भगवान विष्णूंची सेवा जर आपण केली, माता लक्ष्मी नेहमीच प्रसन्न राहते. त्यानंतर कुबेर भगवान यांचा मंत्र पठण करावा. कुलदेवतेचा मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचं पठण करावं. 108 वेळा पठण करा.
गुरुपुष्यामृत योगावरती एक विशेष मंत्रसाधना मी अपलोड करेल. आपण या मंत्राचं दिवसभरात कधीही सकाळी संध्याकाळी अवश्य पठण करावं, ज्यामुळं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होईल, माता लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी राहील. तर अशा पद्धतीनं आपल्या घरामध्ये गुरुपुष्यामृत योगावरती 18 जून रोजी या सर्व पूजा, सेवा, मंत्रसाधना आपण अवश्य करा. हे लक्ष्मीकारक उपाय करा. आपल्यापैकी कोण कोण हे उपाय करणार आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे उपाय केल्यानंतर आपले काय अनुभव असतील ते देखील लिहावेत, ज्यामुळं इतर जे लक्ष्मी भक्त असतील, विष्णू भक्त असतील त्यांना देखील ही सेवा करण्याची प्रेरणा मिळते आणि सेवेचा प्रचार करणं ही सर्वात मोठी सेवा आहे. माहिती जर आपल्याला आवडली जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्रीं नमः.